हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 62 आहे. कम्मंपि सगं कुवदी सेण सहावेण सम्मम पाणं जीवो वियतारिसो कम्म सहावेण भावेण. तिने आहे का? थोडं पुढं जाऊन मागं बघ, पुढं मागं किती आहे ते. जयसेनाचार्यांचे नंबर वेगळे असतात. जयसेनाचार्यांची टीका आहे आज. दुसरं पण घ्या. किती आहे? काय सांगितलं होतं अर्थ? कम्मंपि सगम कुवदी. काय सांगायला लागले गाथेमध्ये? निश्चय षटकारकाचं वर्णन करायला लागले. म्हणजे काय? कर्माचं कार्य करतं किंवा पुद्गलाचं कार्य म्हणजे कर्म आहे आणि जीवाचं कार्य जीवामध्ये आहे. त्यामुळे जीवाला अन्य षटकारकाची अपेक्षा नाही आणि कर्माला सुद्धा स्वयं त्याचे कारक भिन्न असल्यामुळं त्याला सुद्धा अन्य षटकारकांची अपेक्षा नाही. कम्मंपि सगम कुवदी म्हणजे काय सांगितलं? कर्म अपने स्वभाव से अपने को ही करता है. कम्मम सगेण भावेण सगम कुवदी म्हणजे कर्म स्वतःच्या भावाने सगम म्हणजे स्वतःला करतं. अप्पाणम सम्मम म्हणजे आत्मासुद्धा त्याचप्रमाणे जीवह अपि. सम्मम अप्पाणम म्हणजे काय घेतलं? सम्यक रीतीने. आत्म्याला म्हणजे स्वभावाला असं घ्यायचं. स्वतःच्या स्वभावाने आत्म्याला म्हणजेच द्रव्यकर्माच्या स्वभावाला, द्रव्यकर्माला कर्म स्वतःच्या स्वभावाने स्वतःला करतं. जीवसुद्धा तारीसो त्याप्रमाणे कर्म स्वभावाभावाने करतं, स्वतःला करतं. उसी तरह जीव भी कर्म स्वभाव भाव यानी औदैक आदि भाव से अच्छी तरह अपने को ही करता है. म्हणजे कर्म जीव स्वतःच्या भावाला करतं आणि कर्म स्वतःच्या भावाला करतं. परद्रव्य परद्रव्याला करतं. हे एकदम स्थूल कथन झालं. तर हे आपण घेतलं होतं परवा. सगळं लक्षात आहे का सगळ्यांना? महत्त्वाचं होतं. एवढं प्रकरण लिहिलं नसलं तर लिहून घ्या परत. कर्तामध्ये सांगितलं होतं किसने किया, कर्ममध्ये क्या किया. करण म्हणजे कुठल्या साधनाच्या द्वारे केलं. संप्रदानमध्ये कोणासाठी केलं आणि अपादानमध्ये किसमे से कोणापासून कोणाहून ते कार्य झालं. आणि किसमे किया म्हटलं तर ते अधिकरण झालं. तर मला नय सांगा. नय आता कुठल्या नयाने जीव म्हणजे आपण म्हणलं ना प्रत्येक गाथेमध्ये 5 अर्थ लावायचे आहेत. कुठले कुठले 5 अर्थ? दीपाभाभी प्रत्येक गाथेचे 5 प्रकाराने अर्थ करा म्हणून सांगितले. कुठले 5 अर्थ? नाही अर्थ, शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ, आगमार्थ आणि भावार्थ असे 5 प्रकारचे अर्थ करायचे. मग शब्दार्थ तर केला आपण. काय शब्दांचे अर्थ आहे ते समजलं. पुढं शब्दार्थ नयार्थ सांगा. कुठल्या नयाने जीव करता आहे. बरं थोडं ठेवा, ते पुढं पूर्ण करू आपण. शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ कुठल्या मताचं खंडन मंडन होतं त्याच्यासाठी ही गाथा आली. म्हणजे जे षटकारक सांगितले त्याच्याद्वारे कुठल्या मताचं खंडन आणि जिनमताचं मंडन कसं होतं? बोला. प्रत्येक द्रव्य
स्वयं स्वतःच्या षटकारकाने कार्याचं उत्पत्ती करतं. परद्रव्य परद्रव्याचा करता नसतं. याच्यातून काय सिद्ध होत आहे? लावा बुद्धी. मीच माझा करता धरता आहे. काय खंडन झालं याच्यातून? सुजाता काकी सांगा. परद्रव्याचा करता नाही असं का? मत कुठल्या मताचं खंडन होतं असं मला विचारायचं आहे. हा, म्हणजे ते ईश्वर करता आहे वगैरे असं मानतात ना. बरोबर. ईश्वर कर्तृत्वाचं खंडन होतं. का बरं? तर त्यांनी ईश्वराला सृष्टीचा करता मानला. लिहा काय सांगितलं या गाथेच्या द्वारे. जे षटकारक सांगायला लागलेत त्याच्यामध्ये ईश्वर कर्तृत्वाचं खंडन होतं. लिहा काकी. तेच ना, या षटकारकाचं कथन केलं त्यातून काय फायदा आपल्याला? तर ज्यांनी ईश्वराला करता मानलं त्यांचं खंडन झालं. अजून ते ब्रह्मा विष्णू महेश एक वाचवतो, एक करतो, संहार करतो. तेच झालं की ईश्वर कर्तृत्व म्हणा, नाही तर मग ब्रह्मा आधी कोणीतरी करता आहे असं म्हणते, जे त्यांचं खंडन झालं. कारण असं कोणी बहिरंगामध्ये करता नाही. जे काय आहे ते द्रव्य स्वयं स्वतःचा करता आहे. म्हणून पहिल्यांदा मतार्थामध्ये ईश्वर कर्तृत्ववाद खंडित झाला. दुसरं सांगितलं, जेव्हा व्यवहार षटकारक सांगतो. कशासाठी सांगितलं व्यवहार षटकारक? त्याच्यामध्ये दोन द्रव्यांचा संबंध दाखवतो की फक्त एकच द्रव्य मानतात किंवा परद्रव्याला शून्य करतात. तर त्यांचं खंडन करण्यासाठी म्हणून सांगितलं की परद्रव्यसुद्धा असद्भूत व्यवहार नयाने तिथं निमित्तरूप आहे तुमचं कर्म कार्य होत असताना. म्हणून जे व्यवहाराभासी आहेत त्यांचं खंडन झालं. आणि जे निश्चयाचं एकांत करतात त्या पण निश्चयाभासींचे खंडन झालं. कसं? म्हणजे ज्यांनी पराचं अस्तित्वच नाही मानलं किंवा परद्रव्याचं इंटरफेरन्सच नाही मानलं, त्याला निमित्त रूपाने सुद्धा उडवून टाकलं जर, तर त्यांना सांगितलं की निमित्ताचं सुद्धा कार्य आहे. त्यामुळं परद्रव्य निमित्त असताना जीवामध्ये अशुद्ध परिणाम होतात असं दाखवलं तिथं. त्या निश्चय एकांतवादी जे आहेत त्यांचं खंडन झालं. आणि जे व्यवहार एकांतवादी आहेत की स्वतः द्रव्याला करता मानत नाहीत, सगळी निमित्ताधीन दृष्टी आहे, निमित्तामुळं होतं असं जे मानतात, त्यांना निश्चय षटकारकाचं कथन करून सांगितलं. त्यामुळं सर्वथा एकांत आणि व्यवहार जे मानतात त्यांचं पण खंडन झालं आणि निश्चय एकांताचं सुद्धा खंडन झालं. त्यामुळं काय झालं? कोणाचं मंडन झालं? अनेकांतवादाचं मंडन झालं. जे की अनेकांतवाद म्हणजेच काय आहे? अकर्तावाद. त्याचं मंडन झालं. समजलंय? काय शंका असली तर विचारा. इथं मंडन झालं. याचं मंडन म्हणजे ह्याचं पुष्टी झाली ना, बाकीच्या मतांचं खंडन झालं आणि जिनमताचं मंडन झालं. प्रत्येक द्रव्य स्वयं स्वतःचा करता आहे. करता आहे, कर्म आहे, करण आहे, सगळं समजून घ्या. त्यामुळे ईश्वर कर्तृत्ववादाचे निराकरण होते. सृष्टीला बनवणारा असा कोणी करता ईश्वर किंवा ब्रह्मा नाही. अन्यथा प्रत्येक द्रव्य पराधीन होईल, वस्तुव्यवस्था विस्कळीत होईल. कारण प्रत्येक कार्य होण्यासाठी परावर विसंबून राहावं लागेल, तर असं तर होत नाही. त्यामुळे ईश्वर कर्तृत्ववादाचं खंडन झालं. दुसरं सांगितलं, ज्यांनी द्रव्याला सर्वथा करता मानले, परद्रव्याचा लोप केला, व्यवहाराचा लोप केला, ते निश्चयाभासी झाले, त्यांचं खंडन केलं.
काय म्हणले मी काव्या, समजलं का? ज्यांनी सर्वथा परद्रव्य करता नाहीच किंवा परद्रव्याचं काय रोलच नाही आहे असं ज्यांनी मानलं, समजलं का मी काय म्हणाले? ऐकून समजून घ्या पहिला. म्हणजे मला ज्ञान होण्यामध्ये गुरूंचं काय रोलच नाही, देवशास्त्र गुरु 0 आहेत असं ज्यांनी मानलं, मीच स्वतः करत आहे. जसं त्या मुनींनी काय म्हणलं, मी स्वतः ज्ञानी झालो आहे, गुरूंचं काय त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही आहे किंवा गुरूंचं त्याच्यात काय रोल नाही आहे असं त्यांनी मानलं होतं त्या मुनींनी. म्हणजे काय केलं, स्वतःलाच करता मानणं, परद्रव्याला निमित्तसुद्धा न मानणं, असं ते कोणी झाले, निश्चयाभासी झाले. निश्चयाचे एकांत करणाऱ्या जीवांचं खंडन झालं. आणि ज्यांनी द्रव्याला सर्वथा करता मानलं असे कोण होते, म्हणजे सांख्यांनी मानलं ना की पुरुष आहे तो अकर्ता आहे पण भोक्ता आहे, असं सर्वथा ज्यांनी एकांत केला आणि द्रव्याला सर्वथा अकर्ता मानलं, पराच्याद्वारेच कार्य होतं असं मानलं, तर तिथं निश्चयाचा लोप झाला आणि त्या एकांताच्या निमित्तात द्रव्याला परतंत्रता प्राप्त होते. म्हणून निश्चय षटकारकाचं कथन केलं. व्यवहार षटकारक का सांगितले, कारण कार्य होत असताना परद्रव्यसुद्धा निमित्त आहे. आणि निश्चय षटकारक का सांगितले, सर्वथा परद्रव्यानेच कार्य होतं असं नाही. लिहा चांगलं वाक्य, काय कळलं समजून घ्या म्हणजे समजतं परत. हां, असं ज्यांनी मानतात त्यांच्यासाठी व्यवहार षटकारक सांगितले. काय म्हणले, निमित्त नाहीच असं जे मानतात त्यांना, त्यांच्यासाठी जे निश्चयाचा एकांत करते, बरोबर, जे निश्चयाचा एकांत करते त्यांना व्यवहार सांगितलं आणि जे व्यवहाराचा एकांत करते त्यांना निश्चय, बरोबर. जे निमित्तानेच कार्य होतं असं म्हणतात त्यांना निश्चय षटकारक सांगितले. आणि ज्यांनी निमित्ताचा लोप करतात त्यांच्यासाठी व्यवहार षटकारक सांगितले. निश्चय म्हणून या सगळ्याच्या द्वारे सांगितलं की अनेकांतवाद म्हणजे अकर्तावाद म्हणा, किंवा ज्याच्यामध्ये की निश्चय आणि व्यवहाराचं सुमेळ आहे, दोन्हींचं पण अपेक्षापूर्वक कथन केलेलं आहे, त्या मताचं मंडन होतं. त्यांच्यासाठी व्यवहार षटकारक सांगितले. निश्चयाचा जे कोणाचं काय सांगितलं, काय म्हणलं, निमित्ताचा, जे निमित्त मानत नाहीत त्यांच्यासाठी व्यवहार षटकारक सांगितले. मानतात नव्हे, ज्यांनी निमित्ताचा एकांत केला. निश्चय म्हणजेच व्यवहार, निश्चय म्हणजे व्यवहार, निमित्त म्हणजे व्यवहार म्हणायचं का? निमित्त म्हणजे निमित्ताला मानत नाही, ते व्यवहाराला मानतात. ज्यांनी निमित्ताचं एकांत केला त्यांच्यासाठी निश्चय षटकारक सांगितले. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की सर्वथा परद्रव्य असेल तरच कार्य होतं, गुरूंशिवाय मला समजणारच नाही, कोणीतरी शिकवल्याशिवाय समजणारच नाही, असं ज्यांनी निमित्ताचा एकांत केला. काय लिहिलं, त्यांच्यासाठी व्यवहार षटकारकाचं कथन केलं. आणि ज्यांनी निमित्ताचा लोप केला, असं कोणी परद्रव्य नसतंच असं ज्यांनी एकांत केला, तर निमित्ताचा लोप करणाऱ्यांसाठी निश्चय षटकारक सांगितले. तर हे मतार्थ सांगितलं. नयार्थ सांगावं, कुठल्या नयाने कोण करता आहे असं लावायचं आहे. पहिल्यांदा उपचरित असद्भूत व्यवहार नयाने कोण करता आहे, कार्य होत असताना करता वेगवेगळ्या प्रकारांनी करता सांगितले. तर उपचरित असद्भूत व्यवहार नयाने कार्याचा करता कोण,
ते निमित्त आहे ते. बरोबर. परद्रव्य म्हणा, निमित्त म्हणा. म्हणजे उदाहरण सांगा, मी परद्रव्याचं करतो किंवा परद्रव्य माझं करतं, असं जे काय म्हणता ते उपचरित असद्भूत व्यवहारण्याने. जसं मी म्हटले आत्ता की गुरूंनी मला ज्ञान दिलं, गुरूंच्या निमित्तात मला ज्ञान प्राप्त झालं, किंवा मोक्षाला जाण्यामध्ये देवशास्त्र गुरु निमित्त असतात. हे सगळं जे कथन करतात त्याच्यामध्ये परद्रव्याला जीवाचा करता मानलं. उपचरित असद्भूत व्यवहारण्याने जीवाचा करता परद्रव्य मानलं तर तो सगळ्यात खोट्यातला खोटा नाही झाला. पण तरीसुद्धा अनेकांतामध्ये याला सुद्धा स्थान आहे, सर्वथा उडवलेलं नाही. मग आता ह्याच्या पुढं जाऊन सांगा, अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याने कोण करता? अनुपचरित द्रव्य कर्माचा कर्ता जीव आहे. द्रव्यकर्मांचा करता जीव किंवा जीवाचा करता द्रव्यकर्म किंवा नो कर्म. द्रव्यकर्म नो कर्म दोघांना पण घ्यायचं याच्यामध्ये. म्हणजे ॲक्च्युली ही गाथा तर आपल्याला निश्चय षटकारक दाखवती आहे, पण आपण सगळ्या अँगलनी विचार केला तर व्यवस्था योग्य समजणार. अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याने. कुठे गेला आज दीपाली भाभी? दिसेना मला तुम्ही. सुजाता काकी, जरा समोर कोण असतं तर जरा मलाच सांगते असं वाटतं. नाही काव्या, नैना काकी, व्हिडिओ ऑन ठेवा की जरा तुमचे. अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याने जीवाचा करता कोण? द्रव्यकर्म किंवा नो कर्म. म्हणजे पौद्गलिक जे कर्म आहेत त्यांना करता म्हणणं हे अनुपचरित असद्भूत व्यवहारण्य. पुढं सांगा, उपचरित सद्भूत व्यवहारण्याने जीवाचा करता कोण? उपचरित सद्भूत व्यवहारण्याने जीवाचा करता कोण? सोनल. जीवाचा नाही सांगतायत, पण रागादी विकारी भावांचा करता जीव उपचरित सद्भूत व्यवहार नाही. म्हणजेच जीवाचा करता भावकर्म किंवा भावकर्माचा करता जीव, असं भावकर्मांशी पर्यायशी संबंध जोडणं. मी तुला व्हिडिओ ऑन कर म्हणून सांगितलं. तर भावकर्माचा करता जीव किंवा जीवाचा करता ते कर्म, ते पर्याय असं मानणं हे झालं उपचरित सद्भूत व्यवहारणे. किंवा ह्यालाच म्हणायचं काय? अशुद्ध निश्चयने. अशुद्ध निश्चयने कोण कोणाचं करता? अशुद्ध भावाचा करता जीव. तसं शुद्धोपयोगाचा करता कोण हो आणि कुठल्या न्यायाने सांगा? शुद्धोपयोगाचा करता जीव. कुठल्या न्यायाने? अनुपचरित सद्भूत नाही, दोघांचं पण नाही. शुद्धोपयोगाचा करता जीव हे कुठल्या न्यायाचं कथन आहे? नैना काकी, दिसायचं का बसा की. शुद्ध नाही म्हणायचं का? हां, म्हणजे कुठला? अशुद्ध निश्चयनयातला शुद्ध निश्चयनय घ्यायचा. म्हणजे जे 7 नंबर चार्टमध्ये आपण दाखवतो ना, अशुद्ध निश्चयनयातलं अशुद्ध निश्चयनयाने सांगितलं तर अशुद्धोपयोगाचा करता. आणि शुद्धोपयोगाचा करता म्हणतो त्यावेळेस तिथं पण पर्याय आहे ना, ती शुद्धोपयोगसुद्धा. मग त्याचा करता म्हणत असताना तो पण अशुद्धातला शुद्ध निश्चयनय घ्यायचा. त्यामुळं पर्यायाचं कर्तृत्व सांगतो तोपर्यंत तो सगळा व्यवहारच आहे. अशुद्ध निश्चयने सुद्धा एक प्रकारचा व्यवहारच आहे. त्यामुळं त्याला भावकर्मांचा करता, मी क्रोधाचा करता आहे किंवा क्रोधामुळं मी दुःखी झालो असं जे काय तुम्ही म्हणता तर ते सगळं झालं उपचरित सद्भूत म्हणा किंवा अशुद्ध निश्चयने म्हणा. पुढं निश्चयने आणि सांगा. निश्चयने कोण कोणाचा करता?
निश्चयाने अभिन्न षटकार. कर्माचा करता कर्म, जीवाचा करता जीव. नाही नाही, जिथं कारक सांगितलेत ना ते सगळे व्यवहारच झाला. निश्चयाने जीव करता आहे. स्वभाव दाखवायचा आहे ना जीवाचा, आणि जिथं पर्यायाचं कथन येणार तिथं व्यवहार होणार. त्यामुळं तुम्ही जरी निश्चय षटकारक म्हणताय तरी सुद्धा तिथं जर पर्यायात कथन करताय तरी सुद्धा तो कुठला नाही झाला, उपचरित सद्भूत व्यवहार नाहीच झाला. आणि मग इथं निश्चयाने ठीक आहे, जर तिथं परिणमन सांगत असाल की द्रव्याचं आणि गुणाचं, तर तिथं तो निश्चयाने म्हणला जाईल. म्हणजे जे गुणांचं नित्य अर्थक्रिया रूपाने परिणमन आहे त्याचं त्याच गुणांमध्ये किंवा द्रव्यामध्ये लावत असताना तो निश्चयाने म्हणला जाईल. जेवढं समजतं तेवढं समजून घ्या, नाही तर राहू दे माझ्याजवळ. काय म्हणलं शिल्पाबेन? मी ताई बोला की. तुम्ही अशुद्ध नयातला ते शुद्ध निश्चय शुद्ध नाही म्हटला, तिथं काय येणार? अशुद्ध निश्चयनयातल्या शुद्ध निश्चयनयाने जीव शुद्धोपयोगाचा करताय. शुद्धोपयोग ही पण एक पर्याय आहे ना. आणि अशुद्ध भावांचा करता म्हणत असताना जे काही रागद्वेष विभाव परिणाम आहेत त्यांचा करता जीव असं जेव्हा म्हणतात त्यावेळेस तो अशुद्ध निश्चयनयातला अशुद्ध निश्चयनय आहे. समोर चार्ट असेल तर समजते बरं का, नाही तर कुठं तरी फिरत बसाल दुसरीकडंच. 7 नंबरचा चार्ट जर असेल ना तुमच्या ज्ञानात तर समजेल कुठून कुठं फिरायला लागलोय. फिरला का? हां, समजलं का? होय, मला वाटलं गेला फिरायला. तर नयार्थ सांगितला, शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ, आगमार्थ काय हो ह्याच्यातून? कुठल्या सिद्धांताचं? खालचा दिसत नाही, चौथा आकडा दिसत नाही म्हणून माझ्यासमोर बसायचं असतं. दिसलं का? नाही ना काकी? हां, म्हणजे काय सांगायला लागले मी की आगमार्थाने काय सांगायचं आहे, कुठल्या सिद्धांताची पुष्टी होते याच्याद्वारे? सुजाता काकी थोडा वेळ माझ्यासमोर बसा, किचनमध्ये नको. आगमार्थमध्ये वस्तू स्वतंत्र, प्रत्येक जीवाचं प्रत्येक द्रव्याचं करता तो स्वतःचा. बरोबर, म्हणजे कारक सांगायला लागले तर अनेकांतात्मक वस्तूचं स्वरूप सिद्ध होतं. म्हणजे सर्वथा परद्रव्य नाही असं पण नाही, आणि सर्वथा स्वतःच्याद्वारेच कार्य होतं असं पण नाही. त्यामुळं दोघांची पण व्यवस्था जिथं सिद्ध केली जाते अशा त्या अनेकांताचं व्यवहार आणि निश्चय षटकारकांचं कथन याच्याद्वारे केलं जातं. म्हणजे सिद्धांत सिद्ध होतात की काय म्हणायचं, कारक साकल्याच्याद्वारे कार्य होतं. जे पण कार्य होणार त्याच्यामध्ये अनेक कारकांची अपेक्षा असते किंवा अनेक कारक असतात. आणि एक काय काल लावलं होतं आम्ही की जेव्हा जरासं विचार करून सांगा उत्तर, जेव्हा तुम्ही एखादं कार्य केलं, म्हणजे सुजाता काकींनी कुकर लावला, तुम्ही मला दाखवायला करायला सगळं, तर आता तो भात शिजला समजा, तर तो भात शिजला हे एक कार्य झालं. मग ते एक कार्य होताना किती कारक आहेत त्याच्यामध्ये? षटकारक आहेत की, पण किती षटकारक आहेत असं मला विचारायचं. हो, आणि कसे? आता आज भात खाईपर्यंत विचारतेच येणार. 6च्या 6 आहेत की षटकारक आहेत, पण असे किती षटकारक आहेत? किती म्हणजे मला त्याचा भाव हे नाही कळलं. आता समजा सरबत केला तुम्ही, सरबत मध्ये काय काय घातलं हो धनश्री काकी? सरबतात काय काय घातला? लिंबू, साखर, पाणी, लोण, अजून काय काय घालता हो वेलदोडे, अजून काय घालत असाल ते. तर आता मला सांगा, लिंबूमुळं सरबत झालं का नाही झालं? साखरेमुळं झालं का नाही झालं? हां, वेलदोड्यामुळं झालं का नाही झालं? तर मला म्हणायचंय की तुम्हाला दिसतंय एक कार्य सरबत म्हणून, पण तिथं प्रत्येकाचे षटकारक आहेत.
त्याचं त्याचं कार्य त्याच्यामध्ये आहे. लिंबूचं कार्य त्याच्या परिणामन त्याच्यानुसार झालं, पाण्याचं परिणामन त्याच्यानुसार झालं, सगळ्याचंच असं समजून घ्या. तुम्ही म्हणताय एक कार्य झालं, पण त्याच्या ठिकाणी एक कार्य पण नाही आहेत. प्रत्येक जिथं षटकारक सांगताय तर त्या सगळ्याच कार्य आहेच तिथं. हां, म्हणजे ज्याचं त्याचं षटकारक स्वतःमध्ये आहेत. हां, व्यवहार षटकारकाने म्हणणार तुम्ही, सगळ्यांचं मिक्स केल्यावर तिथं ते कार्य झालं म्हणून. हां, लिंबू असेल तर सरबत होणार आहे बरं का. आमच्याकडे आवळ्याचं पण असतंय. असं लय असतात काय तर म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्ही हां बरोबर. तर म्हणजे सगळे प्रत्येक द्रव्य परिणमन करतंय, त्याचं त्याचं कार्य करता कर्म करण ते स्वतः आहे. त्यामुळं निश्चय षटकारक त्याच्यामध्ये आहेत. म्हणून असं जेवढे सगळे द्रव्य तुम्ही त्याच्यात ॲड केले त्या सगळ्यांचे षटकारक आहेत, त्याचं कार्य आहे. त्यामुळं एक कार्य तुम्ही अभिन्न सांगताय ते व्यवहाराने झालं, पण ॲक्च्युली तिथं अनेक कार्य झाली आहेत. म्हणून अशी प्रत्येक कार्य होत असताना अनेक कारक इन्वॉल्ड असतात हे सांगायचं आहे. कुठलंही कार्य घडू देत त्याच्यामध्ये असे कारक. आणि ह्याच्यामध्ये पण सांगितलं ना समयसारमध्ये त्यांनी की जेव्हा जीवाचं रागद्वेष रूपाने परिणमन झालं, करता कोण म्हणजे कुठले कारक आहेत त्याच्यामध्ये? जीव आणि पुद्गल. हां, जीव आणि पुद्गल दोघांचं कार्य झालंय ना, दोन्ही कारक आहेत. पुद्गलाचं स्वतःचे कारक त्याच्यानुसार परिणमित झाले, त्याचं फळ त्यालाच मिळालंय, कर्मालाच. आणि जीवाचं परिणाम जे झाले त्याचं फळ जीवालाच मिळालंय. मग त्यांनी तिथं आपत्ती दिली आहे की जर त्या दोघांनी मिळून कार्य झालं असं म्हणलात, जे काय क्रोध कषाय उत्पन्न झाला तो जीव आणि पुद्गलामुळं झाला असं जर म्हणला तर दोघांना पण त्याचं फळ मिळायला पाहिजे, पण असं तर नाही. म्हणून दोघांचं मिळून एक कार्य होत नसतं हे सिद्ध केलं तिथं. म्हणून जीवाचं कार्य जीवामध्ये झालं, पुद्गलाचं कार्य पुद्गलामध्ये झालं. समजतंय का? समजलं तर धरा, नाहीतर राहू दे. दीदी जसं रोटी होता ना, तर आता त्याच्या रूपाने म्हणजे गहू त्याच्या रूपाने परिणमतो. जीव आहे त्याचे जे काही ऍक्शन्स किंवा होत आहेत तो जीव जीवाच्या हिशोबाने, मग ते पोलपाट लाटणं प्रत्येकाचं असंच घ्यायचं. सगळ्याच जे काय हां त्याचं परिणमन तसं व्हायचं होतं. चाक फिरायचं होतं, फिरलं त्याच्या योग्यतेने, त्याचे कारक त्याच्यामध्ये, त्याच्यावर घटाची रचना झाली, ते मातीचं कार्य त्या मातीमध्ये. असं प्रत्येकाचं षटकारक त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याचं सगळं मिळून तुम्ही जेव्हा कार्य म्हणताय तेव्हा ते सगळं व्यवहार कथन झालं. पण निश्चयाने तर प्रत्येक कार्याचा करता ते स्वयंद्रव्य आहे किंवा ती पर्याय आहे. कशासाठी? निश्चयने अकर्ता आहे, अकर्ता आहे. किंवा जे गुण वगैरे आहेत त्यांचं नित्यर्थ क्रिया रूप. तुम्हाला शब्दार्थाचं दाखवा, मला लावायला उशीर झाला. शब्दार्थ म्हणजे गाथेचा अर्थ जो लावला तो शब्दार्थ. बर. 5 प्रकाराने अर्थ लावणं. शब्दार्थ म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला गाथेच्या. नयार्थ म्हणजे कुठल्या नयाने कुठलं कथन कसं लावणार हे घेतलं. आणि मतार्थ कुठल्या मताचं खंडन होतं. ज्यांना आता हे कोणी परमतवादी आहेत असं म्हणू नका, आपल्याच मतामध्ये आपल्याच विचारामध्ये हे सगळे असे बसलेले असतात मतं, त्यामुळं आपल्याच मताचं खंडन होतं आहे. जिथं आपण काय आपलं वाईट झालं, काय आपल्याला उदय आले, भोगावं लागलं, संकट आलं, तर तिथं लगे पराला करता मानायला जातो. तर ते सांगता तिथं की स्वयं किये जो कर्म शुभाशुभ फलनिश्चय ही वेद देते, करे आप फल दे अन्य तो स्वयं किये निष्फल होते. आता मी हिंदी म्हणले, आता तुम्ही संस्कृत म्हणा बघू. स्वयं कृतम कर्म यदात्मना पुरा फलम तदीयं लभते शुभाशुभं परेण दत्तं यदि लभ्यते स्फुटं स्वयं कृतं कर्म निरर्थकं तदा. म्हणजे जर मी तर मी केलेलं परिणाम आहे तर त्याचं फळ मलाच मिळणार आहे.
किंवा मला मिळालेल्या फळाचं समजून घ्यायचे परिणाम मीच केलेले आहेत, कोणी अन्य नाही. मला असं जीवन का मिळालं आहे, असे लोक का मिळालेत, असं शरीर का मिळालं आहे, सगळ्याचं मी केलेल्या परिणामांचं फळ आहे. त्यामुळं परद्रव्य करता नव्हता, नाही, नसणार. त्यामुळे एक चांगलं काय कथन घेतलं होतं की जैन दर्शन म्हणजे काय आहे, आत्ता मी सांगितल्यासारखं अकर्तावाद. जिनदर्शनाला म्हणलं अकर्तावाद. ज्यांनी कोणी कर्ता मानलं, कर्तृत्व काय म्हणायचं, कर्तृत्व मानलं, परद्रव्याला कर्ता मानलं, तर त्यांनी जिनमताचा घात केला. आणि ज्यांनी कर्तृत्वाचा घात केला त्यांनी जिनमताला मानलं. म्हणजे सर्वथा नाही. पराचे कर्तृत्व हे सगळ्यात महापाप आहे. पापामध्ये सगळ्यात महापाप म्हणजे पराला कर्ता मानणं. म्हणून निश्चय दृष्टी ठेवा तर व्यवहार तर घडणार आहे, व्यवहार तर समजणार आहे, पण निश्चयच आपल्याला माहीत नसतो, त्यामुळं गफलत होते. म्हणून जिन भगवान कोणाचे करता नाही, धरता नाही. जे काय तुम्हाला मुद्रा दिसते ना त्यांची, ती मुद्रासुद्धा हेच सांगते की काय म्हणतो आपण ते, हाथ पे हाथ धरे ऐसे करना कुछ न रहा जैसे, किंवा ते काय तुमच्या निरुखांगांग मधलं काय होते कडवं, हस्तयुगल जिनवर कहे पर का करता होय, ऐसी मिथ्या बुद्धि से ब्रह्मण चतुर्गती होय. म्हणजे काय, त्यांचे हात सांगतायत, त्यांचे डोळे सांगतायत, पाय सांगतायत. ती मुद्राच अशी आहे की अकर्ताचं काय म्हणायचं साक्षात रूप दाखवत आहे आपल्याला. म्हणजे कुठल्याही जगाचं, सृष्टीचं, कुठल्या जीवाचं, कुठल्या द्रव्याचं करता कोणी नाही हे सांगायसाठी तशी मुद्रा आहे. म्हणून सगळीकडनं तत्त्व समजून घ्यायला जो बसला त्याला सगळं समजणार. मग तुम्ही ते काय गाथा वाचा, दर्शन करा किंवा चिंतन करा, ध्यान करा, कुठलं तत्त्व समजून घ्या, सगळ्यातून आपल्याला तो भाव ग्रहण होणार. म्हणून भगवंतांना जेव्हा दर्शन करतो त्यावेळी जर ते भगवान कर्तावाद सिद्ध करणारे असते तर काय दिसलं असतं समोर तुम्हाला. म्हणजे एक विचार, आता तुम्हाला मी सांगितलं जे काय असं रूप आहे भगवंतांचं, त्यांचं दर्शन करताना आपल्याला अकर्तावाद सिद्ध होतो किंवा त्याचं दर्शन होतं, ते तुम्हाला प्रत्यक्ष प्रगट दिसतं. जर भगवान कर्तृत्व सांगणारे असते जसं की ईश्वर कर्ता वगैरे, तर त्यांचं रूप कसं असतं, राग आणि द्वेष या दोन्ही पण असं असतं. कारण म्हणजे काय दिसलं असतं, म्हणजे काय दिसलं, करेक्ट. म्हणजे आशीर्वाद दिले असते तर समजून घ्या तुमच्याविषयी अनुराग आहे, आणि शाप दिला तर द्वेष आहे. शाप देत नाहीत कुठले देव. म्हणजे त्यांच्या हातात जर शस्त्र असतं, काय कुठं अवजार असते, काय त्यांनी जे काय धरून उभारले, तर हे द्वेषाचं प्रतीक आहे. कोणाविषयी तरी द्वेष, भयाचं प्रतीक झालं असतं. म्हणजे त्या राक्षसापासून तुमची रक्षा करणारे म्हणजे त्याच्याविषयी द्वेष. म्हणजे राग आणि द्वेष दोन्ही सुद्धा दिसले असते जर त्यांनी असं आशीर्वादाची मुद्रा असती किंवा हातात काहीतरी धारण केलं असतं, शस्त्र अस्त्र वगैरे. तर म्हणून म्हटलं दोन्ही पण नाही आहेत. त्याच्या अर्थी सांगतायत की बस करता आहे, सगळं परिणमन चालू आहे, होणार आहे, त्याचं तू चिंता करू नकोस आणि कशाला बदलायला जाऊ नकोस. कारण जे क्रमनियत आहे ते जसं जेव्हा ज्या काळात काय हो म्हणा, जम जस्स जम्मी देसे जेण विधानेन जम्मी कालम्मी नादम जिनेन नियदम जम्मम वा अहव मरणम वा. जे जेव्हा जसं ज्या काळामध्ये जशा प्रकाराने होणार आहे जन्म मरण ते सगळं तसंच होणार आहे. असं जिनेंद्र भगवंतांनी जसं जाणलेलं आहे, तम तस्स तम्मी देसे तेण विधानेन तम्मी कालम्मी को सक्क दिवारे धुम इंदोवा तह जिणिंदोवा.
जे जसं होणार आहे तसंच होणार आहे, त्याला कोण निवारण करू शकतंय? न इंद्र, न जिनेंद्र, न नरेंद्र. म्हणजे न देवेंद्र, न नरेंद्र, न जिनेंद्र. कोणामध्ये ही शक्ती नाही. जे जेव्हा जसं होणार आहे तसं होणार आहे. म्हणजेच समजून घ्या, परद्रव्य करता नव्हता, नाही, नसणार. सर्व कार्य आपल्या आपल्या उदयानुसार होतात. जर तुमच्या सुभग नामकर्माचा उदय असेल, यशस्कीर्तीचा उदय असेल, काय कार्य होतं? वाह वाह करतात लोक, प्रशंसा करतात. आणि चांगलं शरीर मिळतं, सुडवली सगळं, चांगली वाणी मिळते, चांगले लोक मिळतात, सगळं सगळं चांगलं चांगलं बरं का. आणि दुर्भग नामकर्माचा उदय असताना सांगा काय होतं? सगळे म्यूट. हे दुर्भग नामकर्म का? बेडोल होते, अपमान होतो. त्याच्यात आलंय ना, त्या शब्दातच आलंय दुर्भग. त्या कर्माचं कार्यच आहे दूर जावा सगळे, किंवा दूर राहतात. म्हणजे दुर्भग नामकर्माच्या निमित्तात तुम्ही सगळ्यांना अप्रिय वाटता, कोणाला आवडत नाही किंवा कोणाला नको वाटता. हे सगळं तुमच्या दुर्भग नामकर्माचा उदय. मग जे जे नोकर्म मिळाले त्याचा करता, म्हणजे रिलेशन लावलं असं. नोकर्मांचा उदय जे काय आलाय तुम्हाला आत्ता, त्याचा करता द्रव्यकर्म. द्रव्यकर्मांचा का उदय आला तसा, तर त्याच्यासाठी कारण ठरलेले तुमचे परिणाम म्हणजे भावकर्म. आणि मग त्या भावकर्मांचा करता मी. असं प्रत्येक नयाचं कथन करत असताना कार्याचा करता कोण आहे हे समजतं. जर कळलं की कर्मांचं कार्य कर्म करणार आहेत, त्याची जबाबदारी माझ्याकडं नाही, तर असं निर्भार वाटेल. माहिती का, संसाराचं कार्य करणारा कोण आहे हो? मी करतो त्याशिवाय होतंय काम? हे सगळे भाव आहेत ना. घरामध्ये कोण करता नाही आहे, मीच करतो काय. मग त्याच्याशिवाय होतच नाही. आता कसं व्हायला लागलंय सांग, कुठे करता घरात. म्हणजे तिथं मी करता ही भाव असतील तर समजून घ्या तुमच्या नंतर काय घर बंद पडणार नाही आहे. जरी तुम्ही गेलात ना वर, तरी सुद्धा ते घर खालीच आहे, तिथंच राहणार आहे, त्याचं कार्य चालू राहणार आहे. त्यामुळं निर्भार जगाना. असं जसं सांगितलं एक उदाहरण त्यांनी, की समजा तुमच्याकडं काहीतरी तुम्ही पंचकल्याणिक विधान असं काहीतरी, किंवा एखादं फंक्शन काय असं अरेंज केलं आहे, लग्न असेल, तर ते असताना त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणतात, ॲलोकेट करता ना, तू हे काम कर, तू ते कर, ते कर. जेवणाची जबाबदारी तुझी, मंडपाची तुझी, किंवा काय बायको कोण बघायची. म्हणजे असं ते ज्याला त्याला दिलेलं काम असतं, तर त्यांनी ते कार्य करायचं असं म्हणल्यावर तुम्ही निश्चिंत झाला ना. आता तुम्ही त्या डिपार्टमेंटचं तुम्ही बघणार नाही. म्हणजेच म्हणायचं आहे कार्य असंच सगळ्याला ॲलोकेट केलेलं आहे. कर्मांनी त्याचं कार्य करायचं, त्याच्यामध्ये तुमचं इंटरफेरन्स चालणार नाही. आणि तुमच्या कार्यामध्ये कर्मसुद्धा काय करणार नाही. तर ह्याच्यासाठी एक अभ्यास आहे तुम्हाला, घरचा अभ्यास लिहून घ्या. समयसारचं 168 नंबरचं कलश आहे, ते बघून मला उद्या सांगायचं. खूप छान त्यांनी त्याच्यामध्ये भाव घेतला आहे. हेच त्याच्यामधून घडतं आपल्याला, की किती समयसारची 168 नंबरचं कलश आहे, त्याचा भाव काय आहे आणि ह्याचं सिद्धी त्याच्यावरून कशी होती हे सांगायचं मला. तर म्हणून सांगितलं की आपण निश्चिंत जगायला पाहिजे. विश्वातील सर्व व्यवस्था योग्यतेनुसारच होणार आहे. त्यामुळं कर्ताभाव सोडा आणि कर्मसिद्धांताच्या द्वारे अकर्तावादच स्पष्ट केलेला आहे. त्याचं स्वरूप समजून घ्या. मी कोणाचा कर्ता नाही किंवा कोणी माझं कर्म नाही हे समजलं तर अकर्तावादाची सिद्धी होईल. भावार्थ राहिला आता, उद्या बघ. जाणा स्वतःला निर्भार जाणा. पहा, या जीवाला कोणत्याही कार्याचा भार नाहीच. मी कोणाचाही करता धरता हरता नाहीच. कोणी माझे कर्म नाहीच.
मी स्वयं अकर्ता आहे, अकार्यरूप आहे. निष्क्रिय स्वरूपोऽहं, निर्भार स्वरूपोऽहं, जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो